सचिन बसमा नॉन स्ट्राईक गेला आपण पाहतोय. कुमार शेट्टे एक अनुभवी खेळाडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. पहिला चेंडू मार्गस्थ होत आहे. उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना. हळुवारपणे चेंडू फेकला होता. काय ड्रॉप झालाय. पहिल्याच चेंडूवर एक संधी होती या षटकाला, पण ती संधी मात्र त्यांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा घेणार का सचिन. पहिला चेंडू होता, त्या चेंडूवर मिळालेले यश मिळालं असतं, परंतु झेल सुटला स्टेशनकडून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फटका फसतोय का, पण तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याच्या आवाक्या बाहेर मानावर. झेल व्हायला हवा होता. झेल होणं फार गरजेचं होतं. अशा छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. एखाद्या फलंदाजाला मिळालं जीवदान, तो त्यानंतर त्याच्यावर अभय होतो आणि तेच जीवदान मात्र मिळालंय सचिन बसमा याला. या जीवदानाच्या जोरावर, या धावफलकावर त्याच्या बॅटीतून येणारा धावा या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला निश्चितच अडचणीत जाऊ शकतात. पण तनु चांगली गोलंदाजी करतोय. आता स्ट्राईकवर असेल कुमार शेट्टे. मिस्टर एमफिल या नावाने देखील त्याची ओळख आहे. अतिशय चांगला चेंडू, पण तो पंच फिरतायत. व्हाईट बॉल. अनोख्या स्टाईलने गायकवाड सर सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. एक अवांतर धाव दफलकावं लागते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू, पण तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण तो झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंकेल क्रिकेटचा खेळ. कुमार शेट्टीला देखील एक संधी मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मागे पडतोय हा संघ आणि या संघाला पुन्हा एकदा या क्षेत्ररक्षणामध्ये आपलं वर्चस्व गाजवावं लागेल. अजय चेंडूच्या खाली होता, परंतु अजयकडून नकळतपणे हा झेल सुटला. कुमार शेट्टीला मिळालेल्या संधीचं सोनं करणार का. क्षेत्ररक्षण खराब होतंय. चेंडू पण तो उचलला. चेंडू अजून पण तो उचललाय आणि त्या दरम्यान 2 धावा येतात. त्या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्यात आणि आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान इथं उपस्थित होत आहेत माथेरान नगर परिषदेचे नगरसेवक सोहेलबाई, त्याचबरोबर साजिदबाई यांना इथं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. माथेरान प्रीमियर लीग 2026 अंतिम दिवस. जाऊया मॅचच्या दिशेने. उपस्थित महिलांना विनंती असेल लकी ड्रॉ. ज्यांना कोणाला आपली नावे द्यायची असेल त्यांनी तन्वी दाबेकर या मॅडमकडे आपली नावे द्यायची आहेत. चेंडू थांबणार नाही. येथील या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या. मात्र रंग भरला. क्रिकेटचा खेळ होता येईल. चेंडू आणि बॅटची स्पर्धा तर निश्चित होते, पण तो क्रिकेटच्या मैदानावर पंच काय करू शकतात हे देखील पाहायला मिळालं आणि या अंतिम दिवसामध्ये सतत पाहायला मिळेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये भरपूर जणांचं विशेष सहकार्य राहिलं. त्यामधलं सगळ्यांचं आवडतं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व मनोजजी खेडकर साहेबांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य केलं आहे. प्रदीपजी घावरे साहेबांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. वर्षाजी रॉड्रिक सर मॅडमनी सुद्धा केलेलं आहे आणि प्रतीक मोरे यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य आहे. त्याचबरोबर माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोषजी शेलार यांनी सुद्धा विशेष सहकार्य केलेलं आहे.
गीता खाडे यांनी सुद्धा विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. साजिदभाई यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. आणि त्याचबरोबर युवांचं प्रेरणास्थान सोहेल महापुळे जे नगरसेवक आहेत त्यांचंही मनापासून आपण करूया स्वागत. यावेळेस रिव्हर्सिव्ह मिस्टर MPL कडनं हा फटका येतोय, कोणताही चान्स मिळण्या अगोदरच चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या. माथेरान नगरीमध्ये डान्सिंग अंपरचं आगमन झालेलं आहे, त्याचं नाव आहे संदीपजी गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. निश्चितच हेच तो पाहायचं होतं आणि या माथेरानकरांना हे पाहण्यासाठी मिळालं. अतिशय चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षण चेंडूच्या दिशेने येणार, चेंडू उचलणार, फेकणार, पण क्षेत्ररक्षण करा. हे MPL मध्ये रंग भरला तो या पंचांनी, गायकवाड सरांनी. दुसरं षटक मार्ग असते, गोलंदाजी मार्गवर आहे योगेश. योगेश गोलंदाजी मार्गवर आणि समोर तेवढं तगडं आव्हान कुमार शेट्टी याचं. हलक्या हाताने चेंडूने फक्त दिशा दिली, परंतु फॉलो तुम्ही चेंडू पकडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत योगेशने मात्र एफर्ट दाखवले, स्वतःला झोकून दिलं, परंतु एक धाव मात्र चोरटी धाव फलकावर मिळाले. धावसंख्या धाव फलकावर लागल्यात 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपल्या संघासाठी बरंच काही करतो योगेश. सचिन 11 संघातून खेळताना अशाच प्रकारचा खेळ या खेळाडूंचा पाहायला मिळतो, परंतु इथे देखील MPL मध्ये खेळत असताना आपला पारंपरिक संघ जरी नसेल, परंतु या संघामध्ये देखील आपला खेळ चांगला करावा लागेल. उलटा चेंडू होता, अगदी खोदून काढला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, समोर तेवढं तगडं आव्हान आहे कुमार शेट्टी याचं, मिस्टर MPL. अतिशय चांगला चेंडू, फनचा अनोख्या स्ट्राईक सांगतायत, व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, धावफलक मात्र स्थिरावला गेला गुणलेखक सर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु जेल सुटलाय. पुन्हा एकदा संधी मिळाली, कुमार शेट्टी मात्र भारी पडणार का? कारण की एखाद्या फलंदाजाला जेव्हा पुन्हा पुन्हा संधी मिळते आणि अजय कडून ती संधी मिळाली, अजय या क्षेत्ररक्षकाकडून ही अपेक्षा करू शकत नव्हतो, परंतु क्रिकेटचा खेळ जरतर आणि यदा कधी याला क्रिकेटमध्ये तारा नाही, परंतु जरतर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. कुमार शेट्टीला मिळालेलं एक जीवदान, हे सलग दुसऱ्यांदा जीवदान मिळाले गुणलेखक सर. आणि त्या जीवदानाच्या जोरावर आता मोठे मोठे फटके येणार का? काय गोलंदाज करतो आपली कामगिरी. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, धाव चेंडूची सांगता होते. अतिशय जादू बरी गोलंदाजी करतोय. षटक घोषित झाले. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 20 धावा. कम ऑन डीजे.
आणि दोन्ही संघांना मी विनंती करेल की पाणी जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर पाणी भरपूर पिया, परंतु पंचांचे परमिशन घ्या. त्याशिवाय आतमध्ये कुठलाही 12वा 13वा खेळाडू जाणार नाही याची दक्षता घ्यायचं आहे. आणि पाणी तुम्ही स्वतः पिताना तर पंचांना सुद्धा पाणी द्या, कारण ते पंच एकाच जागी उभे आहेत. अन्यथा आपल्याला परमिशन मिळाली नाही तर पंच स्वतःहून पेनल्टी देतील. आणि वेळेवरच मॅच चालू झाल्या पाहिजेत. चला वेळ लावू नका, कारण अजून आपल्याकडे 2 मॅच शिल्लक आहेत. सेमीफायनल नंबर 2 आणि मेगा फायनल या स्पर्धेमधली. धावसंख्या 20, 10.00च्या सरासरीने सध्याच्या परिस्थितीमध्ये धावतोय. श्रुती एंटरप्राइजेस अविनाश 11 हा संघ. चांगली सुरुवात करून दिली सचिन भस्मा आणि कुमार शेट्टे. कुमार शेट्टेचा एक रेकॉर्ड आहे आणि सर कुमार शेट्टेने आत्तापर्यंत मिस्टर MPL हा पुरस्कार भरपूर वेळा घेतलेला. या MPLC नातं त्याचं घट्ट आहे, मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ही मॅचमध्ये सुद्धा तो टिकून Batting power खेळतोय play. मैदानामध्ये. बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात होईल आणि नवीन गोलंदाज असेल अजय भस्मा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये रेकॉर्डवर रेकॉर्ड केलेले आहेत. तो अजय मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतोय. 20 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकं अजूनही बाकी असतील. धावा वाढवण्याची गरज असेल टीम अविनाश 11 संघाला, परंतु रोखण्यासाठी सज्ज आहे निराक्षी 11 टीम. कारण सगळ्या संघामधून 1-1, 2-2, 3-3, 4-4 प्लेयर अनिल सर आपल्या संघामध्ये दाखल घेतलेले आहेत. कारण 104 संघांचा खेळाडूंचा लिलाव झाला होता आणि त्यामधून एक नवीन चांगले हिरे प्रत्येक संघामध्ये दाखल झालेले आहेत. प्रत्येक संघामधला एक चांगला हिरा प्रत्येक संघामध्ये आहे. आणि सगळ्यांचं लक्ष या मॅचकडे काय आहे, कारण एक पाऊल दूर आहे चॅम्पियनपासून हे दोन्ही संघ. आणि प्रत्येकाला चॅम्पियन व्हायचं आहे, सगळ्यांना जिंकायचं आहे. हारायचं कोणालाच नाही आहे, परंतु जिंकण्यासाठी तुम्हाला करावी लागेल परिश्रम, कष्ट आणि पराकाष्ठा करावी लागेल. आणि गोलंदाजी मार्कवर पुनश्च तयार होतोय अजय. पंच फिरतायत. व्हाईट बॉल एक अनोख्या स्टाईलने सांगतायत. व्हाईट बॉल कोणत्या अंपायरची जलालबाई निश्चित आठवण येते. गोट्या अंपायरला देखील प्रसादबाईंच्या माध्यमातून तो उपस्थित केला गेला होता या आठवणी. पण तो या स्पर्धेमध्ये या अंतिम दिवसामध्ये मेन पंचाच्या भूमिकेमध्ये गायकवाड सर मात्र या स्पर्धेला रंग भरतायत. बॅटची हलकीची काढा, पण तो यष्टीरक्षक चुकतोय. क्षेत्ररक्षण करताना थोडासा मागे पडलेला सगळं, पण तो विकेट मिळते. परतावं लागेल सचिनला. पहिलीच विकेटच्या मैदानाच्या बाहेर सचिनला मात्र परतावं लागेल. विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. सचिनला मात्र थांबायचं होतं. 2 संधी मिळाली होत्या. संधीचं सोनं करत असताना धावचीत होऊन परतलाय. काहीसा नाराज असेल आपल्या स्वतःच्या फलंदाजीवर. नवीन खेळाडू जातोय वैभव. अनिल सर कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपली स्वतःची टीम असते, विभागाची टीम असेल ना, त्यावेळेस त्यांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं असतं. त्यांना माहिती असते की मिडल ऑर्डरमध्ये चांगला कोण खेळतो, ओपनिंगला कोण खेळू शकतो, गोलंदाजी चांगला कोण करू शकतो, त्यापेक्षा क्षेत्ररक्षण कसं चांगलं झालं पाहिजे हेही सुद्धा सगळ्यांना माहिती असतं. आणि आपल्याला आठवतं की ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाची जी अनिसबाई दादेगिरी होती पहिले, ज्यावेळेस 2 वर्ल्ड कप त्यांनी सलग मारल्यानंतर त्यांना हरवणं हे कठीण होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा होतं रिकी पॉन्टिंगने की आम्हाला कोण हारू शकतं, कारण आम्ही एवढं बलाढ्य आमचा संघ आहे. त्यावेळेस ICCने एक टीम बनवली होती, ती वर्ल्ड 11. आणि वर्ल्ड 11नी खऱ्या अर्थाने 3 वन डे आणि 1 टेस्ट मॅच ठेवली होती. त्या तिन्ही वन डेमध्ये खऱ्या अर्थाने वर्ल्ड 11 हारली होती आणि टेस्टमध्ये सुद्धा वर्ल्ड 11 हारली होती. त्याचं कारण काय हे सगळ्यांना माहिती नव्हतं, कारण सगळं तर चांगलं होतं, सगळ्या टीमचे प्लेयर चांगले होते, परंतु त्यांच्याकडे नव्हती ती म्हणजे कॉम्बिनेशन, एकाग्रता नव्हती, कारण सगळे एकूण एक सरस होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ हा बलाढ्य राहिला. पंचाकडे मोठी दाद मागितले, हाईट फॅक्टर आहे. आणि हां नक्कीच त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस त्यांनी वर्ल्ड कप मारल्यानंतर ट्रॉफीवर पाय ठेवला मिचेस मार्शने, त्यानंतर त्यांना ट्रॉफीपर्यंत पोहोचता आलं नाही. हा इतिहास आहे क्रिकेटमधला. क्रिकेटमध्ये असे इतिहास घडले जातात. ज्यांनी आपल्याला सन्मान दिला आहे ना, त्या सन्मान त्यांचा राखला पाहिजे, त्याचा अपमान झाला नाही पाहिजे, कारण वेळ बदलते. परंतु मी मनापासून आभार व्यक्त करतो रिजवानाताई शेख यांचा आणि त्याचबरोबर अनिसबाईचा, ज्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि सर्वांना प्रेम दिलं. परंतु यावेळी चांगला बॉल अजय भस्मा याचा, वेगावर स्वार होणारा गोलंदाज, खूप चांगले षटक टाकताना आपल्या टीमसाठी. हा निश्चितच चांगली गोलंदाजी करते. अगदी नाही म्हटलं तर कुमार शेट्टे सारख्या फलंदाजाला 2 चेंडू तर निश्चित मैसूर उभा केलाय. धावसंख्या तिथे स्थिरावले. धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 22 धावा धावफलकावर.
अजय भस्मा सततचा क्रिकेट खेळणारा खेळाडू, अगदी रायगड प्रीमियर लीगील संघ या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. अच्छे चांगला चेंडू, चेंडूचा समाचार घेतला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूने वेग घेतला, येतो हा चौकार. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 20 धावा. अंपरसाठी कोणी पैसे दिले तर नाचणार, फ्रीमध्ये काम होणार नाही. नाही, या जगामध्ये फुकट काहीच चालत नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पण त्याचा समाचार घेतला क्षेत्ररक्षक तनुज चेंडूच्या दिशेने, पण ते एक धाव निश्चित मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गुणलेखक सर कुमार शेट्टी प्रयत्न करतोय, पण तो कुठल्या प्रकारचा गोलंदाज त्याला संधी देत नाहीये. अजय भस्मा गोलंदाजी मार्कवर आहे आणि समोर तेवढं सगळं आव्हान असेल तो वैभव याचं. अच्छे चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने सरळ उचली घेतली, निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक चेंडूमध्ये काहीसं वेगळं पण सहज करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान धावती भेट ज्यांनी दिली त्या माथेरान नगर परिषदेच्या नगरसेविका धावसंख्या धावफलकावर लागल्यात 27 धावा. रिजवाना बाबी आपला निरोप घेत आहेत, त्या आल्यात, उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. सवया मॅचच्या दिशेने 27 धावा धावफलकावर आहे. 3 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर 27 धावा आणि 1 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आहे. इथून देखील सुरुवात करावी लागेल. क्षेत्ररक्षणामुळे थोडासा अपयशी पडलेला संघ चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल व धावफलक मात्र गुणलेखक सर काही अंशी थांबला असं म्हणावं लागेल, पण तो इथूनही सुरुवात करेल, कारण की अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला मिळणार? पहिली उपांत्यपूर्व फेरीतली ही लढत आपण पाहतोय ती माथेरान प्रीमियर लीग आयोजित गोल्डन स्टार संघ या संघाने आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस नाही म्हटलं तर गुणलेखक सर माथेरानच्या क्रिकेट हंगामाची ही अंतिम स्पर्धा देखील असू शकते. कारण माथेरानचा क्रिकेट हंगाम यावर्षी काही अंशी 1 आठवडा उशिरा सुरू झाला, परंतु उशिरा जरी सुरू झाला परंतु तो ज्या पद्धतीने सुरू झाला तोपर्यंत मध्यंतरी कधी थांबला नाही आणि ह्या MPLच्या आयोजनातून काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न गोल्डन स्टार संघाने अगदी मनापासून केलं. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. चौथं षटक मार्गस्थ होतं, योगेश गोलंदाजी मार्कवर आहे. समोर तेवढं तगडं आव्हान कुमार शेट्टी याचं. कुमारला मिळालेल्या 2 संधीचा फायदा घेणार का? पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निधाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करतोय, या अगोदरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना एक सफलता निश्चित मिळाली. तशाच प्रकारची गोलंदाजी योगेश आत्ता देखील करणार का? हळुवारपणे चेंडू फेकला, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही, निधाव चेंडूची सांगता झाली. अगदी चेंडू थोडासा दूर ठेवला, पंच फिरतायत, व्हाईट बॉल, एक अवांतर धाव धावफलकावर लागते. काहीसा सावध पवित्रा घेतलाय कुमार शेट्टी, त्याला माहिती आहे या सणाला माझी विकेट फार महत्त्वाची आणि त्यामुळे मला खेळपट्टीवर थांबावं लागेल. बलाढ्य असा संघ आहे, त्यासमोर प्रचंड धावा उभा करावा लागते. MPNच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये जर फलंदाजी मिळाली तर तुम्हाला धावा उभा कराव्या लागतील. पुढून मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे परंतु 1च धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर. जास्त वेळ लावू नका, तुम्हाला वेळ दिले त्या वेळेमध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकावी लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक तनु शिंदे चेंडूच्या दिशेने, 1च धावे समाधान. 30 धावा धावफलकावर. गुणलेखक सर धावफलक अक्षरशः थांबलाय.
सुरुवातीला असं वाटलं होतं की कुमार शेट्टी आणि सचिन वसमा गोलंदाजावर अगदी मोठे मोठे फटके चढवतील, त्याही परिस्थिती मिळाली त्यांना जीवदान आणि त्या जीवदानाचा फायदा घेतील, परंतु तसं पाहायला मिळत नाहीये. चेंडू हवे ते नुमान रिजन मध्ये चेंडू टावं लागते, क्षेत्रकाला बीट करून चेंडू निघालाय. 1 पाऊस चौकार. लागल्या 34 धावा. 34 धावा धावफलकावर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्नाने यशस्वी देखील होतोय. भिरकावून दिलाय चेंडूला, लगातो 6. बॅटीतून पाहायला मिळाला. रिव्हर्स फटका अटेंड केला आणि त्यामध्ये यशस्वी झाला आणि मिळाला हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 40 धावा. धावफलकावर आहेत. चला मॅच बॉल आलाय. चाळीस धावा धावफलकावर आहेत. योगेश गोलंदाजी मार्कवर समोर कुमार शेट्टी याचं आव्हान. असे चांगला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिले. फक्त चांगल्या चेंडूचा समाचार, खराब चेंडूला मात्र सन्मान द्यायचं. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. कुमार शेट्टी अगदी नाही म्हटलं तर गुणलेखक सर सततचा क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. अगदी नवी मुंबई परिसरामध्ये ज्या वेळेला सातारा प्रीमियर वगैरे ज्या स्पर्धा भरतात, महाबळेश्वर परिसरामध्ये असेल, तिथे देखील कुमार शेट्टी आपल्या माध्यमातून क्रिकेट खेळण्यासाठी जात असतो आणि एक सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक उचित झालं. 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 41 धावा. 41 धावा धावफलकावर आहे. 5वं षटक मार्ग असतो. गोलंदाजी मार्गवर येतोय अजय बसमा. समोर तेवढंच तगडं आव्हान कुमार शेट्टी याचं. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गुणलेखक या 12 चेंडूमध्ये हा धावफलक पुढे जाणार का? कारण कुमार शेट्टीला माहिती आहे धावा उभाराव्या लागतील. 6 षटकांचा सामना असला तरी धावा निश्चित करावा लागतील आणि कुमार शेट्टीला मिळालेलं जीवदान, त्या जीवदानाच्या जोरावर मोठे मोठे फटके पाहायला मिळतील का कुमारकडून? परंतु अजय बसमा एक नामवंत खेळाडू. फुलटा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे, त्याच्या आवाक्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे, येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना चौकार निश्चित आला. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 45 धावा धावफलकावर आहे. धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आमच्यापासून काही अंतर दूर. असे चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु वन्स बाउंस चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी होतोय. एका धावे समाधान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 46 धावा. पहिल्या एक चेंडूवर एक चौकार निश्चित आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाले. 46 धावा धावफलकावर. 5वं षटक मार्गस्थ होते. गोलंदाजी मारे अजय बसमा स्ट्राईकवर असेल आता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मध्ये अगदी काहीसं वेगळं पण दाखवत आहे.
सततचा क्रिकेट खेळणारा अजय बसमा मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये एक वेगळं पण दाखवत आहे. फलंदाजाला अगदी काही समजलं नाही, सरळ चेंडू एष्ट्यांवरनं एष्टी रक्षक हातामध्ये विसावला गेला. निधाव चेंडूची सांगता होते. अशी चांगला चेंडू, अगदी खोलात टाकलेला चेंडू. गोलंदाज स्वतः चेंडूच्या दिशेने, चेंडू उचलणार, फेकणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सत्तेचाळीस धावा फलकावर. गोलंदाजीमध्ये काहीच वेगळे पण दाखवतोय. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना चौकार आला, त्यानंतर थांबवण्यात आलं, त्यानंतर हा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक चेंडू दरम्यान काहीसा बदल करतोय गोलंदाज. उलटा चेंडू आणि त्याचा समाचार घेत असताना दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून जाईल. चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 51 धावा. सतरा बॉलमध्ये 36 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय मिस्टर MPL कुमार. का मिस्टर MPL त्याला म्हटलं जातं आणि MPL मध्ये सगळ्यात खोऱ्याने धावा काढणारा हा खेळाडू आहे. इथे खऱ्या अर्थाने हवेत बॉल आहे, नो मॅन लँड मध्ये हा बॉल पडतो, एकच धाव मात्र मिळते, एकच्या वरती कुठलीही धाव मिळत नाहीये. अनिल सर, आपण बघतो सुरुवात कमी धावसंख्येने झाली होती, परंतु कुमारची बॅट आणि जी आता सुरुवात आपण पाहतोय त्या सुरुवातीने एक चांगल्या स्थितीमध्ये अविनाश 11 टीम. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. माथेरान प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा गोल्डन स्टार क्रिकेट संघाने आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये भरपूर बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे. क्रिस्टल ट्रॉफीचं भरपूर वर्षानंतर आगमन माथेरान नगरीमध्ये, ज्यांनी 20 ते 25 किलोची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे स्वप्न होतं खऱ्या अर्थाने, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्या स्पर्धेमध्ये चांगली ट्रॉफी आली पाहिजे, प्रत्येक संघामध्ये चांगली ट्रॉफी गेली पाहिजे, आठवण केली पाहिजे. कारण पैसे किती असले तरी अनिल सर त्याला वाव नसते. पैसे तुम्ही घेतल्यानंतर त्याचे 2-3 दिवसामध्ये तुमच्याकडनं खर्च होतात, परंतु एखादी ट्रॉफी तुमच्याकडे आली ना, शेवटच्या षटकातील काहीसा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुमार शेट्टी स्ट्राईक वर आहे, गोलंदाजी मार्गवर आहे. निखिल चेंडू हवे ते फटका बसलाय, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि विकेट मिळणार. कुमार शेट्टीला परतावं लागेल. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू होता का गुणलेखक सर? चॅलेंजर्स आणि अनिशा स्ट्रायकर्स या दोन टीममध्ये सेमीफायनल 2 होते. एकाच बाकड्यावर बसलेल्या या दोन टीम सेमीफायनल 2 साठी खेळत आहेत आणि टॉस जिंकलाय M3 चॅलेंजर्स संघाने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि अनिशा स्ट्रायकरला बॅटिंगच करायची होती म्हणून त्यांना बॅटिंग मिळालेली आहे. आणि M3 चॅलेंजर संघाला गोलंदाजी करायची होती, ती गोलंदाजी मिळालेली आहे. आणि दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सेमीफायनल नंबर 2ला सुरुवात थोड्याच वेळाने होईल, परंतु येणारे 36 बॉल विजयासाठी 65 धावसंख्येची गरज आहे. आणि या ऐकूया आपण या दुसऱ्या सत्रामध्ये मनोज सरांना. आणि सुर्वे आपण एक सन्मान घेतोय. प्रसाद भाई यांना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी यायचं आहे. ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने युवांसाठी भरपूर काय केलं आहे, एक चांगला खेळाडू मुकद्दर क्रिकेट टीमचा, त्याचबरोबर मुकद्दर संघाला मोठं पुढं नेण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं आणि बहुमताने प्रभाग क्रमांक 6 मधून बहुमताने निवडून येऊन प्रत्येकासाठी काही ना काही करण्याचा ध्यास ज्यांनी निर्माण केला, ते असे आमचे सर्वांचे लाडके सोहेल महापुळे यांचा आपण सन्मान इथे करतोय. मी प्रसादजी सावंत साहेबांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. आणि आशिषला सुद्धा विनंती करतोय आपण जॉईंट व्हा. आणि करतोय आपण हा दुसरा सन्मान नगरसेवक सोहेल महापुळे यांचा या माथेरान प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचं करूया आपण स्वागत. तिथे आता मॅच भरपूर महत्वाचे आहे. सेमीफायनल 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. आलेले तमाम क्रीडा नगरीचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या MPL मध्ये 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा. आणि खरं तर सेमीफायनल 2 देखील पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजय बसमा, ओमकार पारदी या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दादा लाईव्हचा आवाज जरा बंद कर. लाईव्ह किंवा दुसरी माथेरान गिरिस्थान नगर परिषदचे उपनगराध्यक्ष संतोषजी शेलार साहेब, त्याचबरोबर त्यांच्या जोडीला या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांनी आम्हाला केलेलं आहे ते प्रदीपजी घावरे साहेब, त्याचबरोबर क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष प्रवीणजी सपकाळ साहेब, त्यांचं आपण मनापासून आपण स्वागत करूया. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष आहेत या माथेरान शहरामधील. या तिन्ही महान व्यक्तींचं आपण करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच अजिंक्यने सांगितल्याप्रमाणे की ज्यांना ज्या गोलंदाजांना वॉर्न केलेलं आहे पंचांनी त्या गोलंदाजांनी त्यांची गोलंदाजी चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा आपण नक्कीच करूया.
प्रदीपजी घावरे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष सहकार्य, त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे प्रवीणदादा सपकाळ आणि युवा वर्गांचं प्रेरणास्थान आणि यावर्षी उपनगराध्यक्षपद त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो आहे ते संतोषजी शेलार साहेब यांचं सहर्ष करूया इथं स्वागत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा करत आणि मनोज त्यांचा राहिलेला आहे अशा तिन्ही व्यक्तींचं करूया आपण स्वागत. नक्कीच पहिलाच बॉल उडवलाय अजय बसमा आणि दाखवून दिलाय कॅप्टन कूल. अजय बसमाच्या बॅटमध्ये तो एमपेलचा हा धमाका, दमदार षटकार. जोपर्यंत अजय बसमा मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत त्यांच्या खेळाडूंना अपेक्षा असणार मोठ्या फटक्यांची आणि अजय बसमाला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्त्वाचं असणार आहे कारण 65 धावांचं टार्गेट चेसिंग करायचं आहे आणि इथून नितीन हायवा कॅच पकडला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, हा फटका फसला जातोय. सचिन आहे तिथे आणि इथून थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली जाते, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. सचिन बसमाचा प्रयत्न भरपूर होता परंतु इथून 38च्या बाहेर भरपूर चेंडू होता लांब आणि इथून थोडासा प्रयत्न होता आणि नक्कीच 2 धावा जरूर मिळाले. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफडक्यावरती पाहायला मिळतील 8 धावा. हा नक्कीच मनोज आपण पाहिलं ना तर खरं तर अशी कॅच सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु 1900 आपण बघतो 83चा जो आपण पहिला वर्ल्ड कप जिंकला होता त्यामध्ये कपिल देव निकल्स यांनी पकडलेला हा कॅच सुद्धा बघितला आणि त्या कॅचमुळे पहिला वर्ल्ड कपला आपण गवसणी घातली होती परंतु हा सोपा कॅच नव्हता, भरपूर उंचीवर होता. पण अजय बसमा, ओमकार जे दोन्ही फलंदाज आलेत मनोज मैदानामध्ये त्यांना माहिती आहे संदीप वीर आपल्या टीम मधला आहे, सचिन 11 टीम मधला आहे, त्याला आपण चांगल्या पद्धतीने खेळू शकतो आणि हीच रणनीती अजय बसमाची आहे कारण अजय बसमाला मध्ये काय मोठं स्थान दिलं जातं त्याचं कारण म्हणजे त्यांची कॅप्टन कूल परिस्थिती हे त्याला माहिती आहे आणि त्यामुळे संदीप वीरवर तो वार करताना मैदानात दिसतोय. नक्कीच पुन्हा एकदा हा देखील पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असता. बॅटची एनर्जी देखील पाहायला मिळाली होती. इथून विकेट किपरकडनं चुक्या पाहायला मिळतात. कदाचित जर हा जल टिपला असता तर महत्वाचा विकेट देखील बाद झाला असता आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल अविनाश 11 टीमला. नक्कीच मनोज आपण बघितलं तर षटकार मारल्यानंतर जो मनात संदीप वीरचा राग होता की अजयने जरी मला षटकार मारला तरी मी विकेट काढण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि खरं तरी संदीप वीरने तसं जाळं सुद्धा पकडलं होतं पण त्या जाळ्यात तो मासा फसला नाही आणि यावेळेस दुसऱ्यांदा संधी अजय बसमाला मिळालेली आहे आणि त्या संधीचा फायदा करावा लागेल अजय बसमाला. आणि जाऊया आपण मॅचकडे, खूप टफ मॅच होणार आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच आणि त्याचनंतर पहा नितीन खांगटे साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आले गेला हायवा कॅचसाठी. जर हायवा कॅच कोणी पकडला तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. षटकारांच्या बाहेर जो कॅच पकडेल खेळाडू सोडू ना, प्रेक्षक फक्त. हा नक्कीच मी सांगेल प्रेक्षक वर्गांसाठी हा फक्त पारितोषिक असेल 500 रुपयाचं आणि कोणी टी शर्ट बदलून लगेच प्रेक्षक होऊ नका. हा नक्की आमच्याकडे लिस्ट आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही कॅच आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ओमकारचा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल चालला एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ओमकारच्या उल्लेख केला कारण हे 2 बॅट्समन आणि गोलंदाज या सचिन 11 टीममध्ये एकत्र खेळले गेलेत आणि संदीप वीरची बॉलिंग या दोन्ही खेळाडूला माहिती आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं प्रेशर असणार आहे संदीप वीरवरती आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल संदीप वीरला. चौकार आले धावसंख्येत बदल, धावसंख्या 13 धावा दाफडक्यावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक आपण पाहतो या संदीप वीरचं थोडंसं महागडं ठरलं जात आहे पहिल्या पॉवर प्लेमध्ये. सध्या पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अजय बसमा आणि ओमकार पारधी या 2 खेळाडूला 3 ते 4 ओव्हरपर्यंत राहणं फार महत्त्वाचं असणार आहे कारण टार्गेट देखील भरपूर मोठा केला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अविनाश 11 टीमनं पुढे मारण्याचा प्रयत्न होता. इथं पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरून जाणारा बॉल पण समच्याकडे बोलतील वाईटचा इशारा केला जातोय आणि 51 धाव मिळते. 51 धावने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 14 धावा सध्या दाफडक्यावरती पाहायला मिळत आहे. दोन्ही टीमला खरं तर भरपूर चांगला खेळ करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे कारण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना खरं तर 65 धावा दाफडक्यावरती आपल्याला पाहायला मिळालेत. 64 धावा जरूर गेल्यात आणि इथून 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 65 धावा चेसिंग करायचे तर खरं तर अजय बसमा या टीमला
हा नक्कीच या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला सामनावीर पुरस्कार क्रिस्टल ट्रॉफी जे सामनावीरचा पुरस्कार आम्हाला ज्यांनी दिलेला आहे ते श्री महेश पटेल यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. संदीपचा हा पुढचा बॉल ओमकारसाठी आहे. अगदी वादळ गोंगवताना पाहायला मिळतंय. तेवढं वादळ खरं तर ओमकारचं आणि अजय बसमाचं सुद्धा आहे मैदानामध्ये. प्रेशराईज मॅच आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाण्याची संकेत आता दिसून आलेले आहेत. कारण असं म्हटलं जातं की गोलंदाज कधी षटकार चौकार खाण्यासाठी येत नाही. त्याची गोलंदाजी पेक्षा त्याच्याकडे क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळालेली पाहिजे. कारण प्रत्येक गोलंदाजाकडे फक्त तो चेंडू विविध प्रकारे टाकू शकतो, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर ती मॅच सुद्धा त्यांच्याकडे येऊ शकते. नक्कीच, कारण क्षेत्ररक्षण चांगलं करणं हे फार महत्त्वाचं आहे. शॉर्ट पिच बॉल होता, आक्रमण केला होता, थोडंसं खराब फंबलिंग पाहायला एकदा मिळाली जाते. दुसरीचं कॉल देखील केला गेला आहे आणि चांगलं थ्रो देखील आहे, परंतु इथून थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतो आणि 2 धावा जरूर मिळायला गेल्यात आणि या 2 धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या आफ्रिकेवरती पाहायला मिळतील 16 धावा. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिलं षटक इथं संपलं जातं पहिलं पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सामनावीरचा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे ते महेशजी पटेल साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर मेगा फायनलमध्ये केकसुद्धा आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत. कारण स्पर्धा म्हटल्यानंतर भरपूर त्याचबरोबर दानशूर व्यक्तिमत्वांची गरज असते प्रत्येक आयोजनामध्ये आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. 16 धावा दापलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये संदीपवीर जो गोलंदाज होता तो पडला महागडा, कारण पहिल्याच गोलंदाजावर अटॅक केला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने फलंदाजाला षटकार चौकार मारण्यापासून रोखलं आहे असा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याचं नाव आहे सचिन सांबरी. सज्ज होतोय सेकंड ओव्हरसाठी. बॅटिंग पॉवर प्ले आणि लगेच आपण सुरुवात करूया मॅचला. सेकंड नक्कीच सचिन सांबरीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण छोटा पॅक बडा धमाका सातत्यानं कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये केलेला बोलबाला अप्रतिम राहिला गेला गोलंदाजाचा. वयाने कमी असला तरी त्याच्यामध्ये कीर्ती आणि खरं तर त्याचा जो खेळ आहे अप्रतिम राहिला गेला या स्पर्धेमध्ये आणि इथून सचिन सांबरीला देखील चांगला कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. तितकाच समोर देखील आपण पाहतो अजय बसमा आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, जोरदार इथं अपील केली जाते. इथून काय घडलं जात आहे, बॅटची नरीज लागली जाते. महत्वाचा ट्रम्प कार्ड सचिन सांबरीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून अजय बसमाला मैदान सोडावं लागते. धक्का क्रमांक 1 लागला जातोय. अजय बसमा बॅक टू द पॉवर लँड. जांभळे मॅडम यांचं शुभ आगमन होतं आहे. त्यानंतर श्रुतिका दाभेकर यांचंही आगमन होतं आहे. युवती सेना अधिकारी अंकिता तोरणे असतील, प्रीतीताई कळंबे असतील आणि योगिताताई चौगुले असतील, या 5ही महिलांचं आपण करूया माथेरान प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. बघा, मी मगाशी सांगितलं होतं सचिन सांबरी हा या माथेरान प्रीमियर लीग मधला सगळ्यात अग्रेसिव्ह गोलंदाज ठरलेला आहे. म्हणजे त्या गोलंदाजाने षटकार नाही दिला, चौकार दिला नाही, जास्त फक्त आणि फक्त विकेटच काढलाय आणि मोस्ट अंडररेटेड प्लेयर आहे. आणि ह्या गोलंदाजाच्या शैलीवर जाऊ नका, या गोलंदाजाच्या ड्रेसिंग कोडवर जाऊ नका. त्याची कौशल्यता बघा, त्याची एकाग्रता बघा. ज्या गोलंदाजाने चांगल्या फलंदाजांना बाद केलंय तो सचिन सांबरी प्रेस करतोय या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसरे बॉल अजय पार्टेसाठी. चांगला बॉल होता. यावेळेस ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता आणि खऱ्या अर्थाने बघितलं मनोज तर जो अजय पार्टे मैदानामध्ये आहे ना तो तंत्रशुद्ध बॅटिंग करतो. म्हणजे अगदी टेक्निकनी बॅटिंग करतो. कव्हर ड्राईव्हमध्ये चांगला त्याचा हातखंडा आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगला खेळतो. त्यानंतर गल्लीमध्ये चांगला खेळतो. मिडविकेट चांगला खेळतो. म्हणजे मिस्टर 360 म्हटलं तरी चालेल. शांत आणि आपण बघ संयमी फलंदाज आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. कार्पेटच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन बसमाला पाहतो. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून जरूर धाव मिळाली गेली. इथून 2 धावा मला वाटते पूर्ण झाल्या गेल्यात. चांगली रनिंग म्हणावं लागेल मी तर म्हणेन 2 धावा, कारण
बॉलिंग ट्रॅकवरती सचिन सांबरे आहे. त्यांनी चांगल्या खेळाडूंना त्यांनी मैदानाच्या आतमध्ये नाचवलंय. कारण कालच्या दिवसापासून आणि आज देखील भरपूर चांगला बॉलिंग अटॅक या गोलंदाजाचा राहिला गेलाय. कारण अजय सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करणं सोपी गोष्ट नाही, ते सचिन सांबरेंनी दाखवून दिलंय. आणि खरं तर त्यांना ती महत्त्वाची विकेट होती आणि जरूर अजय भस्माला देखील एक जीवनदान मिळालं होतं. त्याच नंतर कारण जेव्हा फलंदाज जीवदान मिळतो ते फलंदाज सातत्यानं हमी ठरले जातात. आणि इथून अजय भस्माला बाद केल्याने नवीन फलंदाज अजय पार्टेला पाहतो आणि अजय पार्टेला देखील मैदानाच्या आता आतमध्ये राहणं ही फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा क्लासिकल फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉक्टरला पाहतो आपण तिथं, पहा डॉक्टर यादवला पाहतो आपण. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण क्रिकेटमध्ये माहित आहे, कारण एक धाव फार महत्वाचे आहे आणि तुन तेच प्रयत्न सध्या अविनाश इलेव्हन टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मनोज, आपण बघितलं ना तर गोल्डन स्टारचे सगळे जेवढे खेळाडू आहेत ते मातीशी खेळतात. म्हणजे आपण बघितलं ना प्रत्येक स्पर्धेमध्ये ओतून देतात आपल्या टीमसाठी. सचिन भस्माचं पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही बघितला प्रयत्न भरपूर चांगले केले. आता डॉक्टर यादवने सुद्धा चांगला प्रयत्न केलं आणि आपल्या टीमसाठी खेळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि टीमसाठी खेळतात हे खेळाडू आणि आपल्याला दिसून येतात. खूप चांगली ओव्हर टाकतोय सचिन सांबरी. एक टर्निंग पॉईंट आहे आणि ट्रम्प कार्ड आहे अविनाश इलेव्हन संघाचा. हा ट्रम्प कार्ड आता गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच, कारण जेव्हा त्यांची पहिली मॅच मी पाहिली होती तेव्हा त्याला बॉलिंग अटॅक खूप लेट दिला होता. कारण जेव्हा पहिल्या दिवसामध्ये आपल्याला ही टीम्स पाहिली गेली होती आणि तेव्हा त्याला शेवटचं षटक दिलं होतं आणि तो षटक त्यांनी अप्रतिम टाकला होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याला दुसरं आणि चौथं षटक देण्यात ते सुरुवात केली आणि तिथून तो टीम्स पूर्ण कमबॅकमध्ये आली गेली होती. जोरदार अपील इथं केली जाते, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून एक धाव जरूर कन्वर्ट केली गेली होती. अपील जरूर पाहायला मिळाली होती. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली गेली. एका धावीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल. 20 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे. चांगली अपील चांगली केली होती मनोज, परंतु रिॲक्शन चांगले केले होते पंचांनी. त्यांचे रिॲक्शन जर तुम्ही यूट्यूब चॅनलला बघितलं तर रिॲक्शन वेगळे होते आणि एखाद्याला असं वाटेल की हंपर आपल्याला मारायला येतोय का काय, पण त्यांनी सांगितलं हा नटाऊट आहे. नक्कीच, कारण मगाशी त्यांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक देखील खुश झाले. भरपूर चांगल्या टॅलेंट आहे पंचांकडे आणि भरपूर चांगलं पंचांची ऑफिशियल कामगिरी आपल्याला सध्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं करा फंबलिंग. या चुका सुधारावा लागतील अविनाश इलेव्हन टीमला. आल्या नशिबाचा चौकार, धावा मिळतील 4. चौकाराच्या साईने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24 धावा दाखल करते पाहायला मिळाला. कदाचित सोपा बॉल होता आणि इथून थोडंसं प्रेशर वाईज क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. वैभवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून नशिबाचा चौकार जरूर पाहायला मिळाला. षटक क्रमांक इथं संपलं जातं 2 षटक संपले. 24 धावा 10 फलकावर लागल्या एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मनोज, आपण पाहिलं तर 7 धावसंख्येचं षटक पडलं. हा चौकार नसता गेला ना तर 3 धावसंख्येचं षटक पडलं असतं. एवढं चांगली गोलंदाजी सचिन सांबरीकडनं झाली. क्षेत्ररक्षणाची साथ पहिल्या ओव्हरपासूनच मिळत नाही आहे मनोज. आपण तेच बोलतोय मगाचपासून की क्षेत्ररक्षण फार इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये आणि अविनाश इलेव्हन संघाचं क्षेत्ररक्षण भरपूर खराब झालं आणि त्या खराबीमुळे खरं 24 धावा झालेल्या आहेत. आणि चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ लावू नका. 2 मॅच अजून बाकी आहेत. तुम्ही टाइमपास केला तर खरं तर मेगा फायनल ही 4 ओव्हरची सुद्धा होऊ शकते जर तुम्ही टाइमपास केला तर. त्यामुळे वेळेनुसारच खेळा. नक्कीच, कारण आपल्याला आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेत. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून प्रत्येक खेळाडूंना या सूचना दिल्या गेल्यात. कारण मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग जास्ती घ्यायची नाही आहे. वेळ वाचवा, आपल्याला फायनल देखील खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंना आम्ही या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि इथून 12 बॉलचा खेळ संपला. 24 धावा सध्या दाखल पाहायला मिळतात. पाहिजे तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये असेल, कुठला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला प्राचारित केला जाईल हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश असणार आहे. कुठला संघ असेल हे जरूर काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला प्रचारित केला गेला आहे. पुन्हा एकदा विश्वास दिलाय संदीप वीरवरती. सातत्यानं सचिन टीमचा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून म्हटला जातो आणि माथेरान परिसरामध्ये याही गोलंदाजाचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय. आणि इथून पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला संदीप वीरला प्रचारित केला गेला आणि स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय ओमकार पारधी. नो स्ट्राईक रेटवरती अजय पार्टेला पाहतोय. चला, टाइम ऑन झालेला आहे. पहा, कदाचित जर तुमचा जो टायमिंगमध्ये जर षटकं संपली नाही मग 38च्या सर्कलमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षण घेतला जाईल. याची देखील नोंद घ्यायची. मी अविनाश इलेव्हन टीमला मी विनंती करतोय.
शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल, याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे, कारण दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाचे आहे. आणि खरं तर अविनाश 11 टीमला आता क्षेत्ररक्षण चांगलं करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात संदीप वीर, स्ट्राईक एंडवरती ओमकार पारदीला पाहतोय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर गुडलेसवरती चेंडू आढळला होता आणि तिला फक्त पंच केला गेलाय. तिथे नोडीला पाहतो आपण अप्रतिम क्षेत्ररक्षण सध्या पाहायला मिळते. मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 25 धावफलकावरती पाहायला मिळत आहे. कारण कालच्या दिवसामध्ये नोडीचं देखील कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम झेल टिपले गेले, भरपूर जल्लोष त्याही क्षेत्ररक्षकाचा राहायला गेला होता. त्याच नंतर ह्या मॅचमध्ये कुठला संघ बाजी मारेल आणि कुठला संघ फायनलमध्ये दाखल होईल हे जरूर आपल्याला फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पुढे नेण्याचा प्रयत्न होता. मिडऑनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात डीपमध्ये आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल. जर प्रत्येक बॉलमध्ये सिंगल डबल जर प्राधान्य दिलं तर मग पुढच्या ओव्हरमध्ये धावांवरती डिफेंड थोडं होऊ शकतात आणि थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल. जर हा तुम्हाला जर टार्गेट सोपं करायचं असेल तर मग तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य देऊन आणि त्याच नंतर 1-2 मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि तेच आतापर्यंत 2 बॉल टाकले गेलेत आणि दोन्ही बॉलवरती फक्त एक धाव दिले. पहिले षटक थोडंसं मागणं ठरलं, अवघ्या 16 धावा खर्च केल्या होत्या संदीप वीरनं आणि हा षटक थोडंसं चांगलं मी तर म्हणेन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा स्लो पद्धतीचा केला गेलाय. टप्प्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. पहिला षटक त्यांनी 6 चेंडू वेगाने फेकले होते, त्याच्यामुळे त्या वेगांवरती त्याला रट्टे पडले आणि त्याच्यानंतर मग तो थोडासा महाग ठरला. आणि ह्या बॉलवरती पहा थोडंसं स्पीड देखील कमी पाहायला मिळतो आणि थोडंसं चेंजेस प्रत्येक बॉल्स थोडेसे वेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे फलंदाजाला थोडंसं आता चांगलं कमबॅक आणि चांगली बॅटिंग करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. ओमकार पारदीला पाहतो आपण सध्या स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून झेल सुटला जातोय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न आहे. कॉल थोडासा कन्फ्युजन पाहायला मिळतो आणि इथून ओमकार पारदीचा झेल सोडला. आणि खरं तर आता हा झेलची किंमत तुम्हाला अविनाश 11 टीमला मोजावं लागेल. थोडंसं कटिंग झेल होता आणि परंतु आधीच जर रनअप घेतला असता तर कदाचित हा झेल देखील झाला असता. परंतु इथून मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावफलकावरती पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. 4 धावा वाचवल्या हे फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अजयच्या बॅटमध्ये एक धमाका आलाय, परंतु इथं क्षेत्ररक्षक आहे पियुषने पाहिलाय, टिपलाय झेल आणि पियुष सध्या खुश आहे. महत्वाचा विकेट. अजून एक धक्का बसतोय, धक्का क्रमांक संदीपचं कौतुक केलं पाहिजे. या षटकामध्ये फक्त त्यांनी 3 धावा खर्च केल्यात, एक डॉट काढला आणि 5व्या बॉलवरती महत्वाचं विकेट काढलाय. या षटकात आगमन होत आहे अनिलजी गायकवाड सरांचं. त्यांनी या स्पर्धेचा पूर्ण सारांश त्यांच्याकडे होता. ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू वैभव आहे. एकदा मिळाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चपळ धावतायत, भरपूर वेगाने धावणारे हे खेळाडू आहेत. 2 बघता धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्येमध्ये वाढ होणार. नक्कीच षटक क्रमांक संपला जात आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे 3 षटकांमध्ये ज्या धावांची गरज आहे त्या धावा आता मी तर म्हणेन जरी 2 फलंदाज बाद झाले तरी धावसंख्या त्यांच्या जे बॅटिंग लाईन आपण पाहतोय त्या हिशोबाने मी तर म्हणेन चांगल्या धावा आहेत. आणि अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहायचे येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही 18 बॉल 36 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी 36 धावा काढावंच लागतील. आणि इथून मॅच तशी बघायला गेले तर दोन्ही टीमकडे बॅलन्सिंग मॅच आहे. कुठलाही संघ जिंकेल याच्यामध्ये सांगता येणार नाहीये, कारण आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
हा आणि नक्कीच दोन्ही एकाच संघामध्ये खेळणारे सचिन इलेव्हन टीममध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यामुळे मनोज त्यांचा कॉल टायमिंग चांगला असेल कारण सतत त्यामुळे टायमिंग चांगला जुळेल. परंतु केसीएस संघामधून या वर्षी सगळ्यांना इम्प्रेस करणारा सचिन सामरी परत एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं आणि सांघिक कोट्यातलं हे चौथं आहे. पहिलाच बॉल उडवला जातोय. शतरक्षक आहे तिथे आणि अप्रतिम प्रयत्न होता परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ओमकार ब्रँड 6. करा स्पर्धेमध्ये अशी एक पळून काढणं असताना षटकार टोकला आणि आता 17 बॉलमध्ये पाहिजेत 30 धावा. नक्कीच समीकरण सोपं आहे कारण एखादा मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला ही मॅच जरूर पाहायला मिळेल. आणि इथून ओमकार पारदीने योगेश पारदीला छोटा बंधू मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये काय रीतीने फलंदाजी सध्या पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा हा बॉल पहा. मार खाल्ल्यानंतर कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळते. सचिन सामरी छोटा पॅक बडा धमाका. पहिल्या बॉलवरती जरूर मी मार खाल्ला त्याच्यानंतर कमबॅक करण्याची ताकद देखील माझ्याकडे आहे आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. आणि इथून जरी सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी धावसंख्या सहजरित्या होऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये दोन्हीपैकी एकाला माघारी घेणं हे फार महत्वाचं असणार आहे. नक्कीच. आणि पियुष दिघे आपण पाहतो तर लेग स्लिपला त्यांना तैनात करण्यात आलं. षटकार अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर ते 6 धावा वाचवल्या असत्या. उचलबांगडी झाली त्यांची त्या ह्याच्यामधून. परंतु या सरळ सचिन बस्मा आहे तिथे हात बोलले. ओमकार ला बाद करण्यामध्ये यश आले या गोलंदाजाला आणि मोठी विकेट इथे मिळते. खरं सचिन सामरीचं कौतुक केलं पाहिजे. मी मगाशी देखील या गोलंदाजाचा उल्लेख केला होता ज्यांनी या मोठ्या फलंदाजाला नाचवलंय मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फटका फसला गेला आणि तिथं सचिन बस्माचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. जशी कॅच पकडली तसा त्यांनी रागाने बॉल फेकून दिला मैदानाच्या आतमध्ये कारण आम्हाला महत्वाची विकेट आहे ती. हा नक्कीच. आणि मनोज बघितलं ना सचिन बस्माने पियुष दिघेला लेग स्लिपमध्ये तैनात केलं. त्या प्रॅक्टिसमध्ये पियुष दिघे नाहीये आणि त्यामुळे सचिन बस्मा म्हटलं की इथली मॅच आपल्याला सोडायची नाहीये कारण सरळ खेळणारे दोन्ही फलंदाज आहेत. त्यामुळे मी स्वतः सरळ उभा राहील आणि ती कॅच त्यांनी पकडलेली आणि कामावरनं काढून टाकलं जातं. तसंच कुठेतरी पियुष दिघेला कामावरनं काढून डायरेक्ट लेग स्लिपला ठेवलं आणि त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालंय. नक्कीच. कारण सचिन बस्माला देखील माहिती आहे कारण मॅच फार महत्वाची आहे कारण याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि दोन्ही टीम मॅच सोडायला मागत नाहीये. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो योगेश घावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो 5व्या क्रमांकावरती. हा एक चांगला बिग हिटर आहे आणि इथून योगेश या फलंदाजाला देखील आता चांगला कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश पारदीला पाहतोय तर स्ट्राईक एंडवरती योगेश घावरे या फलंदाज. नक्कीच मनोज आपण बघितलं 2 योगेश मैदानामध्ये आहेत. एक जुना वाघ आहे. या मैदानावर त्यांनी अगदी वाघाची डळकाळी पहिल्या काही वर्षामध्ये केली होती. तोच वाघ मैदानामध्ये परंतु टॉप एज लागले. कुमार शेट्टे चेंडूच्या खाली येतोय. झेल सुटणार नाहीये. आल्या पावली माघारी जावं लागेल योगेश घावरे या फलंदाजाला.
बॅक टू बॅक 2 विकेट सचिन सांबरी या गोलंदाजांनी काढून दिलेले आहेत. छोट्या पॅकेज, कोणीच लक्ष दिलं नव्हतं या गोलंदाजाकडे. हा खेळेल, गोलंदाजी करेल, फिल्डिंग करेल. खऱ्या अर्थाने फक्त सचिन बसमानी लक्ष दिलं आणि सचिन सांबरीला त्यांनी आपल्या संघामध्ये घेतलं आणि सचिन सांबरीने आतापर्यंत 3 विकेट आपल्या कोट्यामध्ये मिळवून दिलेल्या आहेत. नक्कीच, कारण त्याच्या शैलीवरून बघितलं तर असं वाटत देखील नाही की तो एवढा चांगला परफॉर्मन्स करेल, परंतु त्याच्यामध्ये जी कला आहे, त्याच्यामध्ये जो खेळ आहे, तो खरं तर त्यांनी चांगल्या खेळाडूंना या मैदानाच्या आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी नाचवलाय. अप्रतिम गोलंदाजी मी तर म्हणेन सचिन सांबरीची राहिली गेले. आणि मनोज, आपण बघितलं 10,000 पॉईंटला घेतलेले खेळाडू काही चालले नाहीत, पण 500 पॉईंटला घेतलेले खेळाडू चाललेले आहेत. त्यामुळे 500 वाले करातानी 50,000चं काम करून देत आहेत. नक्कीच, कारण ज्या खेळाडूंसाठी जास्ती पॉईंट लावले होते ते खेळाडू सध्या मी तर म्हणेन जास्ती त्यांचा खेळ देखील पाहायला मिळाला नाहीये. आणि जे कमी पॉईंटमध्ये जे खेळाडू घेतलेले आहेत त्यांचा खेळ अप्रतिम राहिला गेला या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार, हॅट्रिक चान्स आहे सचिन सांबरी या गोलंदाजाला. पाहायचे विकेट हॅट्रिकचा विक्रम पाहायला मिळेल का? क्रॉस द लाईन मारलाय, फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. इथून क्षेत्ररक्षक पाहतो, एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल केला गेलाय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्या, 2 धावीने धाव संख्येत बदल, धाव संख्या दाखल पाहायला मिळतील. 37 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही करून मॅच सोडली नाही पाहिजे. प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की लो स्कोरिंग मॅच असेल तर खऱ्या अर्थाने तेवढं प्रेशराईज असतं, परंतु आता धावा जास्त पाहिजे. त्यामुळे योगेशला घेऊन नितीनला खेळावं लागणार आहे. नितीन सुद्धा चांगले बॅटिंग करतो, परंतु सचिन सांबरीची जी गोलंदाज आहे ते इम्प्रेस केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या, 1 विकेट काढले. या ओव्हरमध्ये त्यांनी जलवाज केलाय. 2 मोठे विकेट त्यांनी मिळवून दिलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला असतं, परंतु पंच आम्हाला अनोख्या स्टाईलनी सांगतायत हा येतोय अवंतर धाव आणि अवंतर धाव संख्येच्या मदतीने धाव फलकामध्ये वाढ होते. 38 धावा दाफडक्यावरती पाहायला मिळतात. कारण नितीन एक चांगला खेळाडू आहे, परंतु आता इथून नितीनला जे काय करायचं आहे ते मैदानाच्या आतमध्ये नितीनला करायचं आहे. कारण मॅच अजूनही दोन्ही टीमकडे आहे. कारण पेशर वाईज एखादा मोठा फटकाला त्याच्यानंतर सिंगल डबलला जरी प्राधान्य दिला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्लो पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. षटक क्रमांक संपला जात आहे 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा दाफडक्यावरती पाहायला मिळत आहे. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे 27 धावा. ह्या षटकांवरती आता निर्णायक असणार आहे. ह्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार महत्त्वाचं असणार आहे आणि ह्या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण कठीण होऊ शकतो. भरपूर चांगले प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्याचनंतर आलेले सर्व मान्यवरांचं आम्ही या MPL मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज अंतिम दिवस, या स्पर्धेचा फायनल दिवस. कुठला संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरेल नक्कीच आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. कुठल्या टीमचा जल्लोष आणि कुठला टीम चांगला खेळ करेल हे आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. चला स्पीड अप करायचं. मनोज, फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. पियुष, फिल्डिंग लावून घ्यायची, वेळ लावू नका. 12 बॉलमध्ये 27 धावा पाहिजेत, परंतु ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य केलं अशा गीताताई खाडे मॅडम इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया माथेरान प्रीमियर लीग 2026 मध्ये. परंतु 12 बॉल 27चं समीकरण आहे. वैभव परब येतोय गोलंदाजी मार्कवर. गोल्डन स्टार संघाचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेला या मैदानावर सहजासहजी सामना त्याच्याकडनं सुटलेला नाहीये आणि खऱ्या अर्थाने इथे हा सामना जिंकून अविनाशला ही खरी श्रद्धांजली असू शकते असं सिद्ध करण्यासाठी वैभव आता गोलंदाजी करू शकतो. 12 बॉलमध्ये 27. पहिलाच बॉल थोडासा स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला होता आणि इथून पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पहिला चेंडू खराब फेकला जातो. एक अवंतर धाव मिळते आणि एक अवंतर धावीने धाव संख्येत बदल, धाव संख्या दाफडक्यावरती पाहायला मिळतील 39 धावा दाफडक्यावरती. स्ट्राईक एंडवरती योगेश पारदीला पाहतोय. 5व्या षटकाला देखील सुरुवात केली गेली. पाहायचं ह्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील जरूर पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. हवेचा वेग मनोज जास्त आहे. हवा भरपूर आपण 3 दिवस बघतोय, तू सतत बघतोय की हवाचा रोग जास्त आहे आपल्याला पाहायला मिळतो दुपारच्या सत्रानंतर. आणि जर व्यवस्थित टायमिंग झालं ना तर हा फटका जो चेंडूचा फटका असेल तो बाहेरच असेल सीमारेषेच्या. आणि बघूया 12 बॉल बाकी आहेत. 26 धावसंख्येचं गणित राहिलेलं आहे आणि गणित सोडवावं लागेल. निलाक्षी 11 टीमला ऑन साईडला केलेला 1 धाव जोरदार घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरा कॉल यशस्वीपणे होतोय. कलेक्ट केला नाहीये कुमारने हा बॉल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसतोय.
एकीकडे आपण पाहिलं तर वनिताताई दिघे यांचा हा संघ जो फिल्डिंग करतोय आणि दुसरीकडे राजेश फसाळे यांचा संघ बॅटिंग करतोय. दोन्ही संघ मालकांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. दोन्ही संघ मालकाच्या डोक्यावर टेन्शन आहे. या टेन्शन मध्ये करणार तरी काय, यासाठी सगळ्यांनी ही मॅच बघा, कारण शेवटपर्यंत ही मॅच जाऊ शकते. कोणाचा पराभव आणि कोणाचा विजय होण्याचा चिन्ह आहे. यावेळेस ताळमे प्रेशर पाहायला मिळतोय वैभव परबच्या माध्यमातून. आणि प्रेशर घेत नाही परेश सुर्वे हा गोलंदाज, परंतु आज प्रेशर करतोय आपल्या स्वतःवर. नक्कीच, कारण प्रेशर सध्या दोन्ही टीमकडे आहे. एखादा मोठा मार खाला तर मग गोलंदाजावरती थोडंसं दडपण पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल आला तर मग बॅटरवरती दडपण पाहायला मिळतोय. आणि खरं तर दोन्ही टीमचे संघमालक सध्या या स्पर्धेमध्ये जरूर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांची टीम्स दोन्ही खेळली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे टेन्शन सध्या दोन्ही टीमवरती आहे. चांगली रनिंग पाहायला मिळेल. 2 धावा मिळाल्या, थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळाला. 2 धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाफलक्यावरती पाहायला मिळतील. 44 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागले गेलेत. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि अजून या नक्कीच षटकातला मनोज 44 धावसंख्येवर 4 विकेट गमावलेल्या आहेत. 10 बॉलमध्ये 21 पाहिजेत आणि 21 धावा होण्याची चिन्ह आहेत का, हा मोठा प्रश्न चिन्ह मात्र नक्कीच असेल. परंतु पाठीराखे भरपूर आहेत. बघा पाठीराखे भरपूर आहेत. निलाक्ष 11 संघाचे जे समोर आपण जर बघितलं स्टँडमध्ये भरपूर कचाकच भरलेला हा स्टँड पाहायला मिळतो. सगळे शांत बसलेत. त्यांना मध्ये एखादा षटकार आला तर जल्लोष नक्कीच करतील. परंतु पुढचा गोलंदाज बॉल टाकतो. यावेळेस सरळ खेचलाय. कृष्णा आहे तिथे आणि कृष्णा बघतच राहील. हा जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. नक्कीच, खरं तर मयुरेश पहा, एखादा मोठा फटका आला आणि समीकरण सोपं झालं गेलंय. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर षटकार आल्यानंतर धावसंख्या 50 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही एखादा मोठा आला फटका तर मग सामना अजून सोपा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातोय. सचिन बसमा चेंडूच्या खाली आपण पाहतो. 1 धाव मिळाली जाते आणि इथून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1च धाव मिळाली जाते. एका धावीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 51 धावा दाफलक्यावरती पाहायला मिळत आहे. म्हणजे वैभववरती आता हल्ले जरूर चढवले गेलेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. मी ते म्हणेन या षटकांमध्ये अजूनही थोडंसं प्रेशर पाहायला मिळतं गोलंदाजावरती. खरं तर अविनाश इलेव्हन टीम आपण पाहतोय आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल. चांगली बॉलिंग अटॅक करावं लागेल. मी मगाशी देखील या दोन्ही टीमचा विचार केला होता आणि उल्लेख देखील केला होता, कारण मॅच दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाची आहे. शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला ही मॅच जरूर पाहायला मिळेल. परंतु महत्त्वाची विकेट बाद झाला. अजय भस्मा बाद झाले, अजय पार्टे बाद झाला, त्याचनंतर योगेश गावरे बाद झाला, त्याचनंतर ओमकार पारधी देखील बाद झाला. आणि जे 4ही खेळाडू होते एकदम चांगले खेळाडू होते. पूर्ण जबाबदारी त्या खेळाडूंवरती आणि तिथून मात्र आता योगेश पारधे, नितीन वीरवरती आता जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा काटपिटीच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव मिळाली जाते आणि इथून एकाच धावीवरती समाधान केला जातोय. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 52 धावा दाफलक्यावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन. अजूनही मॅच दोन्ही टीमनी सोडलेली नाहीये, कारण 1-1 धाव येते. एखादा मोठा फटका आला तर दडपण अविनाश इलेव्हन टीमकडे. त्याने एखादा मोठा फटका आला तर मग समीकरण सोपं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं ह्या बॉलवरती काय घडेल जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती योगेश पारधी. क्रॉस द लाईन, बॉलला पंच केला जातोय. बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेशच्या बॅटमध्ये येतो हा धमाकेदार चौकार. आज 6 बॉल आणि विजयासाठी
9 धावसंख्येची गरज आहे. 9 धावसंख्येची गरज आहे 6 बॉलमध्ये. मॅच एकंदरीत आपण बघितलं तर खूप टफ होताना दिसते. खऱ्या अर्थाने हे रायगड क्रिकेट आहे. रायगड क्रिकेट म्हटलं नंतर असा ड्रामा होणारच, कारण रायगड क्रिकेटमध्ये लास्टपर्यंत मॅच जाते. म्हणून तर सगळ्या भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव पहिलं काय जातं, महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट जास्त खेळलं जातं. आणि ही माथेरानची भूमी म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची भूमी आहे. आणि या वीर हुतात्मा भाई कोतवालांचं ही क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावर चालू असलेली पहिली सेमी फायनल तुमच्या समोर आहे. 6 बॉलमध्ये पाहिजेत, 9 धावसंख्येची गरज आहे. आणि यासाठी करावा लागेल दोन्ही संघांना संघर्ष. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय ज्यांनी या खरं तर MPL मध्ये सर्वाधिक जास्त आपण विचार केला तर जास्त वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवलेला आहे, तो कुमार शेट्टी येतोय. बॉलिंग मार्कवर 6 बॉल, विजयासाठी गरज आहे 9 धावसंख्येची. नक्कीच शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला ही मॅच पाहायला मिळाली. 6 बॉलचा खेळ, बाकी 9 धावींची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती कुमार शेट्टी. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये याही खेळाडूचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय आणि आता पूर्ण जबाबदारी कुमारवरती आली गेली. 6 बॉल 9 धावा जर डिफेंड केल्या तर मी तर म्हणेन कुमारला खांद्यावरती त्यांचे खेळाडू नाचवणार, याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे. कारण महत्वाची मॅच आहे. याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनल मध्ये दाखल असणार आहे. आणि फायनलचं तिकीट कोणाला असेल या येणारे 6 बॉल मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकरवरती नितीन वीर. कुमार तर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा, ट्विस्ट आणि ट्विस्ट निर्माण होतोय. 6 बॉल मध्ये पाहिजेत आता 8 धावा. काय मॅच चालू आहे मनोज. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध होणारी पहिली सेमी फायनल. घर बसलेल्या क्रिकेट रसिकांना मिळालेली ही मेजवानी. घरी बसलेले क्रिकेट रसिक नक्कीच म्हणतात कुठलाही संघ जिंको, परंतु क्रिकेट जिंकला पाहिजे. आणि तो क्रिकेट जिंकणार का? कारण दोन्ही संघाचे संघ मालक या मॅच कडे नजर लावून बसलेले आहेत. कारण दोन्ही संघ मालकांना फक्त एकच पाऊल दूर आहेत मेगा फायनल पासून. आणि दोन्ही संघ मालकांना हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे चालू असलेला संघर्ष मैदानामध्ये 6 बॉल, विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर पुनश्च तयार होतोय कुमार शेट्टी. कुमार शेट्टीचा हा बॉल अगदी पायाचा वेध घेणारा हा चेंडू होता. येतो इथं डॉट चेंडू. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील अविनाश 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. कारण तर मॅच कोणाच्याही बाजूने जाओ, परंतु मॅच मध्ये मजा येते. 5 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. इथं योगेश वाट बघतोय कधी मला स्ट्राईक मिळते, परंतु कुमार शेट्टी ते करू देणार नाही. गोलंदाज तयार, ऑन साइडला खेचलेला आहे. पंचाकडे मोठी दाद मागितली जाते. पराकाष्ठा चालू आहे एसटी रक्षकाची, परंतु पराकाष्ठाला येतो अपयश. एक चोटी धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळते टीम निलाक्षी 11 टीमला. 4 बॉल असतील. 4 पहिला वाईट होता ना. 4 बॉल आणि 7 धावींची गरज आहे. नितीनला मात्र कुमारने जाग्यावरती थांबवलं होतं आणि इथून थोडंसं मला वाटतं या दुखापत आपल्याला पाहायला मिळते. आणि सचिन ज्यावेळेस कुशल मॅच असते ना मनोज, त्यावेळेस सचिन स्वतःला झोकून देणारा खेळाडू आहे. मैदानावर काही करेल परंतु संघासाठी खेळेल. संघासाठी खेळणं फार इम्पॉर्टंट असतं. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या खेळासाठी सचिन बसमा हा स्वतः झोकून देणारा हा खेळाडू आहे. यावेळेस बघा काय प्रयत्न त्यांनी केले होते. 4 बॉलमध्ये आता गरज आहे 7 धावसंख्येची. एखादा मोठा फटका आला तर ही मॅच टाय होऊ शकते, परंतु डॉट पर्सेंटेज वाढवावे लागेल. खऱ्या अर्थाने कुमार शेट्टीला सुद्धा माहिती आहे मनोज, या सिच्युएशन नुसार कुमार शेट्टीने गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर असताना बंड्या बॉईज संघाला बऱ्याच वेळा त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे. आणि ज्यावेळेस सिच्युएशन क्रिएटेल असेल त्यावेळेस MPL मध्ये हा सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं राहिलेली आहे. आणि त्यामुळे ही मॅच त्याच्यासाठी नवीन नसेल. 4 बॉल, विजयासाठी गरज आहे 7 धावसंख्येची. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, पंचाकडे मोठी दात मागितली जाते, परंतु पंचांनी नॉट आउटच दिलेलं आहे. पिचिंग कडे पण सुद्धा लक्ष असेल. 3 बॉल विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच कुशल चालू आहे. कुमार शेट्टी मागे वळून पाहत नाहीये. कुमार शेट्टी खऱ्या अर्थाने मिस्टर MPL आहे, यामुळे खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी तो करतोय. यासाठी खऱ्या अर्थाने त्याला माहिती आहे की मला जर ही ओव्हर मला कर्णधाराने विश्वासाने दिली असेल तर मला विश्वास सार्थ करावा लागेल. नक्कीच, कारण मॅच आता शेवटच्या बॉलपर्यंत आली गेली. बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये अजूनही 7 धावींची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर मॅचचं चित्र बदलू शकतो, परंतु समोर कुमार आहे. पुन्हा एकदा पहा, टप्पा पडल्यानंतर इथून काय घडलं जाते. बॅटची नरीज लागली जाते. महत्वाचा विकेट
7 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे तनू शिंदे. बंड्या बॉईज संघाचा हा ऑलराऊंडर आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे. एकाच टीम मधून खेळणारे हे दोन्ही खेळाडू एकामेकाच्या विरोधात आहे. कुमार शेट्टे हवी पडतोय का ह्या मॅच मध्ये, का तनू शिंदे ह्या मॅच मध्ये हवी पडतोय? 2 बॉल मध्ये 7 धावा हव्यात. तनू शिंदेला हा षटकार मारून या मॅच मध्ये आणावा लागेल, तर कुमार शेट्टेचा हा बॉल निर्णायक सुद्धा ठरू शकतो. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. सगळे प्रेक्षक वर्ग या मॅच कडे नजर लावून बसलेले आहेत. आणि पुढचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डॉट. एक चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. काय समीकरण होतं? 6 बॉल 9चं होतं, तिथे 2 धावा काढल्या. 5 बॉल 7 धावसंख्येचं समीकरण मनोज, जिथे 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच, कारण आता शेवटच्या बॉल ही मॅच जर मग तर कुमार शेट्टे यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रथमेश पाटे संघमालक यांच्याकडनं हे पाठ असेल. परंतु 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. षटकार आला तर या मॅच मध्ये निलाक्षी 11 संघ येऊ शकतो. पहिली सुपर ओव्हर बघण्यासाठी सगळे आतुरतेने वाट बघतायत. आणि हा बॉल आणि इथे चेंडू डॉट. पहिली सेमी फायनल जिंकली अविनाश मेगा